पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियानाअंतर्गत तलासरी पोलीस ठाणे आणि तलासरी तालुका इंडस्ट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते। ही भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन आज 23 जानेवारीला होते। तर आज सकाळी 10:30 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली। तर ही स्पर्धा एक दिवसीय असून ही स्पर्धा सकाळी 10:30 ला सुरू झाली आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत या स्पर्धेचे आयोजन होते। या स्पर्धेचे आयोजन तलासरी येथील ठक्कर बापा हायस्कूल मैदानावर ही स्पर्धा होती। तर कबड्डी हा एक भारतातील लोकप्रिय खेळ आहे। तर तलासरी येथील कबड्डी स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। तर या स्पर्धेमध्ये विजेते संघांना बक्षीस ठेवण्यात आले होते। प्रथम क्रमांकाला 21,000, द्वितीय क्रमांकाला 15,000, तृतीय क्रमांकाला 11,000 आणि चतुर्थ क्रमांकाला 7,000 रुपयांचे बक्षीस होते। अशा विविध स्पर्धांच्या आयोजनामुळे खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळते। आताच्या धावपळीच्या युगामध्ये अशा स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे, जेणेकरून अशा स्पर्धांमुळे आपले शरीर तंदुरुस्त राहू शकते। तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले, तसेच पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक, डहाणू विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड आदी प्रमुख पाहुणे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।